नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. खरंच या ताई खूप भाग्यवान आहेत की त्यांना स्वामी सेवेचा अनुभव आला आणि स्वामींनी त्यांना सेवेत आणलं. जिथे स्वामी चरण तिथे नेऊ नकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. खरंच या तारक मंत्राच्या उक्तीप्रमाणे ताईंच्या आयुष्यात स्वामींनी त्यांना अनुभव दिले. खूप वाईट प्रसंग आले, पण ताईंचा विश्वास डगमगला नाही आणि ताईंची श्रद्धा, विश्वास, स्वामींवरचा विश्वास, श्रद्धा पाहून स्वामींनी देखील त्यांच्यावरती खूप चमत्कार केले, खूप अनुभव दिले. तर असेच काही अनुभव या ताईंचे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पण तत्पूर्वी जर आपल्या चॅनलला कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. सर्वप्रथम ताई सांगतात की अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे माझे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार मुजरा. खरंच स्वामींच्या सेवेत आल्याने माझं आयुष्याचं खरंच सोनं झालं आहे. स्वामींच्या सेवेत मी कशी आले तर खरं माझ्या मिस्टरांची खूप तब्येत बिघडलेली होती. तर त्यांची तब्येत बरी व्हावी, त्यांना बरं वाटावं म्हणून माझ्या बहिणीमुळे मी स्वामी सेवेत आले. माझी बहीण ही स्वामी भक्त आहे. तर मला म्हणजे मिस्टरांची तब्येत बरी करण्यासाठी मी नाही ते प्रयत्न केले. पण मला जवळच माझी बहीण स्वामी भक्त असताना देखील मी बाहेर खूप प्रयत्न केले, बाहेरच फिरले, खूप हॉस्पिटल केले, पण काहीच फरक पडत नव्हता. पण कोणताच पर्याय उरला नाही. म्हणून मी माझ्या बहिणीला विचारले की अगं असं माझी परिस्थिती आहे, मला काहीच मार्ग मिळत नाही, मी काय करू. तर तिने मला स्वामी सेवेचा मार्ग सांगितला आणि मी स्वामींच्या सेवेत आले. सुरुवातीला मला काहीच माहिती नव्हतं, पण तिने जसं सांगितले तसे मी सेवा करत गेले. स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, स्वामी नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचं नामस्मरण करायचं, 11 माळी जप करायचा, तारक मंत्र म्हणायचा. या छोट्या सेवा मी काही दिवस करत गेले. नंतर संकल्प म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी मी संकल्प घेतलेला होता, म्हणजे संकल्पित सेवा घेतलेली होती, ती करायला सुरुवात केली. पण खूप सेवा करूनही मला काही अनुभव आला नाही. म्हणजे म्हणतात ना, जे भाग्यात असतं तेच घडतं. म्हणजे मिस्टर काही कारणामुळे त्यांचं म्हणजे ते एक्सपायर झाले आणि त्यांना सोडून गेले. त्यांना एक छोटी मुलगी होती. तर ते पुण्याला जॉबला असल्यामुळे म्हणजे ते जॉब करत होते, पण काही आजारपणामुळे त्यांनी जॉब सोडला होता. मग नंतर त्या ताई सांगतात की काही दिवसातच माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण नाही विलाजाने म्हणजे मी काही दिवस नंतर स्वामी सेवा सोडूनच दिली होती. पण म्हणतात ना, स्वामी आपली खूप परीक्षा घेतात. स्वामी आपली आई आहेत. स्वामींनी जरी माझ्यावरती दुःख दिलं तरी माझ्यावरचं त्यांचं जे काही लक्ष होतं ते त्यांनी कधीही माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही. ते माझ्या क्षणोक्षणी मला अनुभव देत राहिले. मी जरी स्वामी सेवा सोडली होती तरी मला क्षणोक्षणी ते पदोपदी मला आठवण करून द्यायचे की तू दुःखी नाही आहेस, तुझ्या जे भाग्यात आहे ते घडणारच होतं, पण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामी प्रत्येक वेळी त्या ताईंना जाणीव करून द्यायचे की मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणून. ताई जेव्हा कुठेही जायच्या, बाहेर जायच्या, तेव्हा त्यांना नेहमी फक्त हेच दिसायचं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग ताईंना परत असं वाटायचं की आपण स्वामी सेवा सोडली, ही खूप मोठी चूक केलेली आहे. त्या ताईंनी परत स्वामी सेवा करण्याचं ठरवलं, कारण ते गेल्याच्या नंतर त्यांचा पूर्ण आधार संपला होता आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अजून दुःख वाढत होतं. मग त्यातूनही मार्ग मिळत नव्हता. मग कोणाचा तरी आधार असावा आणि आपल्याला अशी एक भक्कम व्यक्ती सोबत असावी म्हणून त्यांनी परत स्वामी सेवा सुरू केली. आणि त्या ताई आणि त्यांची मुलगी पुण्याला राहायला गेल्याच्या नंतर तिथे तुम्ही तर विचार करता की किती खर्च आणि म्हणजे तिथलं सगळं आजच्या महागाईच्या काळामध्ये कोणाचा आधार नसताना कसं राहायचं. पण ताईने हा निर्णय घेतला की तिथे जर गेले तर माझ्या मुलीच्या कमीत कमी शिक्षणाची सोय होईल. शिक्षणामुळे त्या ताई पुण्यात राहायला गेल्या आणि त्यांनी ह्या हिमतीवर गेले होते की मी धुणे भांडे करून का होईना पण मी माझ्या मुलीला शिकवेल म्हणून. तर त्या ताई सांगतात की मी हा निर्णय घेतल्याबरोबर मी आणि माझी मुलगी एक रूम करून राहायला लागलो. आता रूम करून राहायला लागल्यावर खर्च वाढला, रूम भाडं आलं, खाण्याचा खर्च आला, किराण्याचा खर्च आला, खूप म्हणजे मुलीच्या शिक्षणाचा खर्च आला. मी जास्त शिकलेलीही नव्हते, कमी शिकलेली असल्यामुळे मला कुठे जॉबही मिळत नव्हता. मग मी
म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन धुणी भांडी करायची आणि दिवसभर हे धुणे भांड्याचं काम करून रात्रीचा टाईम मिळेल त्या रात्रीमध्ये मी व्यापार करायची. म्हणजे जे भाजीचा व्यापार असतो, दुसऱ्यांकडून आपण भाजीपाला घ्यायचा आणि आपण स्वतः विकायचा, हा मी धंदा सुरू केला. म्हणजे अशी कामं मी दिवस रात्र करायचे. माझ्या मुलीला खूप वाईट वाटायचं. म्हणजे माझी मुलगी खूप समजूतदार होती, म्हणजे समजूतदार आहे की ती मला रोज म्हणायची की आई तू माझ्यासाठी किती कष्ट करतेस गं. तर हे म्हणल्याबरोबर माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा थांबत नव्हत्या. मनाला खूप वाईट वाटायचं, पण मी तिला धीर द्यायचे की बाई तुझ्यासाठी तरी कोण आहे, माझाच आधार आहे तुला. मी तिला धीर द्यायचे, पण आतून मी इतकी खचून गेलेली असायची, इतकी तुटलेली असायची की पदोपदी त्यांच्या मिस्टरांची त्यांना आठवण यायची. तर त्या ताई सांगतात की असं करता करता मी माझ्या मुलीला खूप शिकवलं. तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, तिने BCom केलं, तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि कंप्लीट झाल्याच्या नंतर तिने सांगितलं की आई मला MCom करायचं आहे. MCom केल्याच्या नंतर मला खूप चांगला जॉब मिळेल म्हणून. मग आईने सांगितलं की तू शिक, मी आहे तुझ्यासोबत म्हणून. मग असं करता करता तिचं MComही कंप्लीट झालं. आता प्रश्न राहिला तिला जॉब चांगला भेटावा म्हणून. ताईंनी परत जॉब चांगला भेटावा याच्यासाठी स्वामींकडे संकल्पित सेवा सुरू केली. काही दिवसामध्येच तिला खूप चांगला जॉब मिळाला आणि ताईंनी आता म्हणजे त्यांची परिस्थिती खूप चांगली झाली. म्हणजे जेवढे काही कर्ज होते, ज्या काही अडचणी होत्या त्या आता दूर होणार होत्या आणि ताईंना खूप आनंद झाला की आता त्यांनी जे कष्ट केलं होतं त्याचं सार्थक होणार आहे. आणि त्यांच्या मुलीनेही ताईंना सांगितलं की आता तू काहीच काम करायचं नाही, फक्त घरात बसायचं, आराम करायचा म्हणून. एवढं बोलल्याबरोबर त्या ताईंना इतकं बरं वाटलं की स्वामींना त्यांनी मनोमन प्रार्थना केली की स्वामी तुम्ही मला मुलगी दिली, हा हिरा दिला, खूप मोठं म्हणजे खूप मी नशीबवान आहे की तुम्ही मला हा हिरा दिला. आणि मुलगी इतकी समजूतदार आहे की त्या ताई सांगतात की मला असं वाटत नाही की तिच्यासारखं एवढं समजूतदार कोण असेल म्हणून. त्या ताई म्हणतात की मी जेव्हा म्हणजे प्रार्थना केली की तुम्ही म्हणजे प्रत्येकाला म्हातारपणी आधार असावा म्हणून मुलगा देता, पण माझा आधार माझी मुलगी आहे. कारण प्रत्येकच मुलं हे समजूतदार असतात असं नाही, पण माझी मुलगी ही खूप समजूतदार आहे आणि माझा तो आधार आहे. आणि हा चांगला हिरा दिल्याबद्दल मी परत स्वामींचे खूप खूप मनापासून आभार मानले आणि त्या ताई स्वामींना कृतज्ञ झाल्या. असं करता करता त्यांचे काही दिवस खूप सुखामध्ये गेले. आता त्या ताईंच्या मुलीचं वय होत आलेलं होतं. आता तिच्या लग्नाचा विचार करणंही गरजेचं होतं. त्यांनी स्थळं बघायला सुरुवात केली. तर त्यांनी स्थळं बघायला सुरुवात केल्याबरोबर म्हणजे त्याची मुलगी म्हणायची की आई मला लग्न नको, मी गेल्याच्या नंतर तुला कोणाचा आधार राहील. त्या ताईंनी त्यांच्या मुलीला बोललं. तर त्यांची मुलगी म्हणायची नको ग आई, मी गेल्याच्या नंतर तुलाही आधार नाही. पण आई म्हणायची की मी आहे तोपर्यंत आहे, पण मी गेल्याच्या नंतर तुला तरी कोणाचा आधार आहे, तू एकटी पडशील, लग्न झालं तरी तुला तुझ्या नवऱ्याचा आधार होईल, म्हणून लग्न करावं पोरे. असं म्हणून तिची समजूत काढली आणि तिला स्थळं बघायला सुरुवात केली. पण मध्येच असं काही वादळ निर्माण झालं. दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. ती जिथे जॉब करत होती अकाउंटंट म्हणून, त्या ऑफिसमध्ये जवळजवळ 30 ते 40 लाखाचा असा घोळ झालेला होता, पैशांचा घोळ झालेला होता आणि तो आरोप तिच्यावरती आलेला होता. म्हणजे दुसरंच कोणीतरी केलेलं होतं आणि तो आरोप तिच्यावर आलेला होता. म्हणजे बघा तिच्यावर आलेलं होतं. ती खूप रडायची. आईला म्हणायची आई मी काय करू, मी केलेलंच नाही आहे, पण तरीही ते माझ्यावरती आरोप करतायत, मी काय करू. आई तिला धीर द्यायची की तू धीर सोडू नको, स्वामी आहेत पाठीशी, तू प्रामाणिक आहेस ना, तर स्वामी तुला नक्कीच यातून बाहेर काढतील आणि तू निर्दोष आहे हे नक्कीच सिद्ध करतील. असं करता करता त्यांचा जो काही म्हणजे सगळे चेकिंगला आले होते, पोलीस वगैरे चेकिंगला आले, त्या दिवशी तिच्यावरच खूप संशय म्हणजे सगळे संशय घ्यायचे. अगदी मॅनेजरसुद्धा म्हणायचा की नाही तूच ही चूक केलेली आहे, तुझ्यामुळेच झालेलं आहे, असं सगळे बोलायचे. मग ती इतकी रडायची, घरी आल्याच्या नंतर इतकी रडायची. दुसऱ्या दिवशी तिला ऑफिसलाही जावंसं वाटत नव्हतं, पण आईने तिला खूप धीर दिला आणि तिने सगळं स्वामींवरती सोडायला सांगितलं. ज्या दिवशी ती ऑफिसमध्ये गेली त्या दिवशी परत म्हणजे सगळ्यांची चेकिंग झाली आणि पोलिसांनी तिला अटक केली. मग अटक केल्याबरोबर
ज्या दिवशी तिच्या कोर्टाची तारीख आली, ती तारीख म्हणजे त्या तारखेला ते गेले, तेव्हा त्यांनी जो वकील निवडला होता त्या वकिलाला सुद्धा त्यांना म्हणजे पुरावे सिद्ध करण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा असा पुरावा सापडला, तुम्ही सुद्धा ऐकून चकित व्हाल. त्या ताईंना सुद्धा विश्वास बसत नव्हता की असं काहीतरी होईल, पण त्या ताईंनी स्वामींसमोर डोकं आपटून शेवटच्या क्षणाला सांगितलं की बघा, माझी मुलगी पार कोर्टाच्या दारापर्यंत गेलेली आहे, स्वामी तिला निर्दोष सिद्ध करा, तिने काहीही केलेलं नाही तरी तिच्यावरती असे आरोप केलेले आहेत, आता तुम्हालाच असं धावून यायचं आहे. हे सांगितल्याबरोबर बघा, जेव्हा तो वकील म्हणजे ते पुरावे सादर करणार होता कोर्टामध्ये, तेवढ्यात त्या दारात बाहेरून कोणीतरी आलं आणि त्यांना सांगितलं की ह्या वकिलाकडे हा लिफाफा द्या म्हणून. तर त्या लिफाफ्यामध्ये एक पेनड्राईव्ह होता. जेव्हा त्या वकिलाने तो पुरावा सादर केला तेव्हा तो पेनड्राईव्ह कनेक्ट केला, तेव्हा त्या पेनड्राईव्हमध्ये दिसलं की जेव्हा ह्या ताईंची मुलगी लंच ब्रेकला गेलेली होती, तेव्हा त्या लंच ब्रेकमध्ये त्यांच्याच ऑफिसमधला जो मॅनेजर होता, तो मॅनेजर त्या ताईंच्या PC वरती बसून त्याने हे ट्रान्झॅक्शन केलेलं होतं. आणि हे सगळं त्या मॅनेजरने CCTV वगैरे सगळे बंद केलेले होते, पण जिथे CCTV दिसणार नव्हते तिथे हा पेनड्राईव्ह कनेक्ट केलेला होता आणि तिथे हे रेकॉर्डिंग चालू होत होतं. आणि हे कोणालाच माहिती नव्हतं. जेव्हा ही व्हिडिओची क्लिप सगळ्यांनी बघितली तेव्हा कोणाचाच विश्वास बसत नव्हता की हे कसं काय शक्य झालं म्हणून. हे कसं काय शक्य झालं. तर जेव्हा मॅनेजर सुद्धा ती क्लिप बघण्यासाठी तिथे कोर्टामध्ये होता, तेव्हा जेव्हा त्याच्या बाबतीमध्ये असं सगळ्यांसमोर लाईव्ह दिसलं तेव्हा त्याची सुद्धा मान म्हणजे शर्मिंदा झालेली होती. तो मान खाली घालून त्या पोलिसांनी त्यांना अटक केलेली होती आणि त्याला गपगुमाने सुद्धा त्या पोलिसांच्या हाती लागावं लागलं. आणि त्याच दिवशी त्या ताईंची मुलगी निर्दोष ठरल्या. बघा, आपण म्हणतो ना की स्वामी आपल्या मदतीला धावून येतात का, तर स्वामी शेवटच्या क्षणाला सुद्धा आपल्याला तिथे चमत्कार करतात, अनुभव देतात. आणि त्या दिवसापासून त्या ताईंची मुलगी सुद्धा स्वामींना इतकी म्हणजे प्रचंड म्हणजे मानायला लागली. त्या अगोदर ती स्वामींना मानत नव्हती. आईलाच नावं ठेवायची की तू स्वामींसमोर नाही, तू देवापुढे रात्रंदिवस बसते, पण देवाने तुला काय दिलं, मी दुःखच दिलं आहे ना. पण त्या दिवशी खरंच तिचं अस्तित्व म्हणजे ती स्वामींना मानायला लागली. स्वामींसमोर तिने हात जोडले आणि खरंच म्हणलं की खरंच तुम्ही ब्रह्मांड नायक आहात, माझी आई खरंच खूप महान आहे की ती तुमची सेवा करते, तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात, तुझी भक्ती श्रेष्ठ आहे. आणि त्या दिवसापासून ती स्वामी सेवेत आली. बघा, आपण म्हणतो ना की त्याच्यानंतर काही दिवस गेले आणि त्या ताईंनी त्यांच्या मुलीसाठी स्थळं बघायला सुरुवात केल्याबरोबर परत स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आई, आमच्याकडे खूप गरिबी आहे, तिला असा मुलगा निवडा की जो तिला खूप जीव लावेल, तिला खूप सुख देईल, समाधान देईल, आनंद देईल, असा मुलगा निवडा. काही दिवसातच तिला खूप चांगलं अनुरूप असं स्थळ आलं आणि तो मुलगाही इतका छान होता की तिला खूप जीव लावायचा. आणि तिच्या घरचे सुद्धा अक्षरशः म्हणले की आम्ही सगळं करू, तुम्ही फक्त लग्नामध्ये आई म्हणून उपस्थित राहा, आम्ही बाकी सगळं बघून घेतो. त्यांनी अक्षरशः एक खर्च माझ्याकडून लग्नाला खर्च न करता एकदम व्यवस्थितरित्या हे लग्न पार पाडलं. म्हणजे जसं आपलं बाप सगळं काही करतो तसं स्वामींनी माझं सगळं लग्न पार पाडलं. अगदी भावाप्रमाणे ते उभं राहिले आणि माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात करून दिलं. खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे. हे माझ्या आयुष्यात आलेले खूप मोठे अनुभव आहेत 2. या पलीकडेही स्वामींनी मला खूप अनुभव दिले, पण सगळ्यात मोठे अनुभव म्हणजे हे 2 अनुभव स्वामींनी खूप मोठे दिले. बघा, आपण म्हणतो की स्वामी इतके दुःख देतात, मग का आपण शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींची वाट बघायची, का एवढा संयम ठेवायचा. आपण सेवा केली की लगेच मेवा भेटायला पाहिजे, लगेच अनुभव यायला देखील पाहिजे, पण असं होत नाही. आपण जर शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींवरती विश्वास ठेवला, स्वामींवरती जर श्रद्धा ठेवली, तर शेवटच्या क्षणी सुद्धा स्वामी आपल्याला अनुभव देतात, चमत्कार दाखवतात. कारण स्वामींची लीला ही खूप अगाध आहे. स्वामींच्या सेवेमध्ये खूप ताकद आहे. आपण जेवढी स्वामी सेवा म्हणजे
मनापासून करतो तेवढी स्वामी आपल्याला अनुभव म्हणजे लवकरात लवकर धावून येतात. स्वामी आपली परीक्षा घेत असतात की आपला भक्त आपल्या परीक्षेमध्ये आपल्यावरती किती विश्वास ठेवतो, किती श्रद्धा ठेवतो आणि खरंच ह्या विश्वास आपण जो विश्वास ठेवलेला असतो तोच विश्वास आपल्याला अनुभव देऊन जातो. तर बघा, या ताईंचे अनुभव तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.